नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 2 फेब्रुवारी 2026 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर कालच्या काही महत्त्वाच्या आपण वन लाइनर स्वरूपाच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात. तर पहिला प्रश्न होता महत्त्वाचा आपला, तर आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण ठरल्या आहेत? तर सुनेत्रा पवार ठरल्या आहेत. कोण? तर सुनेत्राताई पवार. यानंतर पुढील प्रश्न, तर आर्थिक सर्वेक्षण 2025-26 नुसार एप्रिल 2026 पासून भारतीय अर्थव्यवस्थेचा अंदाजित विकास दर किती आहे? तर 6.8% ते 7.2%. यानंतर ऑस्ट्रेलियन महिला T20 संघाची कर्णधार म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सोफी मॉलिनेक्स यांची. यानंतर पुढील प्रश्न चौथा आहे आपला, तर रशियाचे प्रसिद्ध सुपरजेट 100 विमाने आपल्या भारतामध्ये तयार करण्यासाठी कोणत्या दोन कंपन्यांनी करार केला आहे? तर HAL आणि UAE या कंपनीने करार केलेला आहे. सर्वांनी लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, HAL म्हणजे काय? तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि UAE म्हणजे काय? तर युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन असे त्याचे लॉंग फॉर्म होतो. यानंतर पाचवा प्रश्न पाहून घेऊयात आपण. तर प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथ संचालनामध्ये महाराष्ट्र राज्याने कोणत्या संकल्पनेवर चित्ररथ सादर केला होता? तर गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक या. यानंतर सहाव्या खेलो इंडिया विंटर गेम्स 2026 मध्ये दिल्लीच्या 14 वर्षीय आरुष तिवारीने फिगर स्केटिंग मध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर नुकतेच कांस्य पदक जिंकले आहे. यानंतर पुढील प्रश्न, प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथ संचालन 2026 मध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाने पहिला क्रमांक मिळवला आहे? तर आपल्या महाराष्ट्र. यानंतर भारतीय रेल्वेने आंध्र प्रदेशातील कोणत्या रेल्वे स्थानकावर ASC अर्जुन नावाचा पहिला ह्युमनॉइड रोबोट तैनात केला आहे? तर विशाखापट्टणम. यानंतर पुढील प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो, स्कॉच पुरस्कार 2025 मध्ये कोणत्या कंपन्यांना प्लॅटिनम पुरस्कार सर्वोच्च बहुमान मिळाला आहे? तर UUHDA व MEPMA या कंपन्यांना. यानंतर 10वा प्रश्न होता आपला, तर दरवर्षी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त हुतात्मा दिवस कधी साजरा केला जातो? तर 30 जानेवारी या दिवशी. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आज तारीख आहे 2 फेब्रुवारी 2026 ही. तर आज खूप जास्त महत्त्वाच्या चालू घडामोडी मी घेतलेल्या आहेत. तर आजचा आपला पहिला प्रश्न, तर केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजेच बजेट 2026-27 कोणी सादर केला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, निर्मला सीतारामन यांनी. कोणी? तर निर्मला सीतारामन. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 म्हणजेच युनियन बजेट 2026-27 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2026 रोजी लोकसभेमध्ये सादर केला. आणि या अर्थसंकल्पाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये देखील आपण पाहून घेऊयात. तर ऐतिहासिक विक्रम, तर निर्मला सीतारामन यांनी सलग 9व्यांदा अर्थसंकल्प सादर करून हा एक नवा इतिहास रचलेला आहे. तर रविवारचा अर्थसंकल्प होता हा. तर भारतीय संसदीय इतिहासामध्ये पहिल्यांदाच रविवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. आणि कर्तव्य भवन मध्ये तर हा अर्थसंकल्प कर्तव्य भवन मध्ये तयार केलेला पहिला अर्थसंकल्प असून तो 3 महत्त्वाच्या कर्तव्यांवर आधारित आहे. तर पाहून घेऊयात आपण कोणते आहेत ते 3 महत्त्व. तर विद्यार्थी मित्रांनो, तर आर्थिक विकास वाढवणे पहिले कर्तव्य, दुसरे लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणे आणि सर्वांगीण विकास सुनिश्चित करणे. यानंतर प्रमुख आकडेवारी देखील पाहून घेऊया. तर पुढील आर्थिक वर्षासाठी एकूण खर्च 53.47 लाख कोटी अंदाजित आहे आणि पायाभूत सुविधांसाठी 12.2 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आणि राजकोषीय तूट GDPच्या 4.3% राहण्याचा अंदाज आहे. यानंतर महत्त्वाच्या घोषणा देखील पाहून घेऊया. तर यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राला चालना देण्यासाठी उपाययोजना, कृषी आणि पर्यटन क्षेत्रांसाठी प्रोत्साहन, तसेच 1 एप्रिल 2026 पासून नवीन कर कायदा म्हणजेच न्यू टॅक्स ऍक्ट लागू करण्याची घोषणा देखील करण्यात आली आहे. यानंतर दुसरा प्रश्न, हा देखील प्रश्न खूप जास्त महत्त्वाचा आहे तुमच्या परीक्षेसाठी. तर महाराष्ट्र गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, मनीषा पाटणकर म्हैसकर यांची. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा.
तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणजेच अप्पर मुख्य सचिवपदी ज्येष्ठ संधी अधिकारी मनीषा पाटणकर म्हैसकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. तर या नियुक्तीबाबतचे महत्त्वाचे तपशील देखील आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊया. तर पदभार तर मनीषा म्हैसकर यांनी 31 जानेवारी 2026 रोजी सेवानिवृत्त झालेले अधिकारी इक्बाल सिंह चहल यांच्याकडून या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. तर परिचय तर त्या 1992च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत आणि यापूर्वीचे पद तर या नियुक्तीपूर्वी त्या राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये अप्पर मुख्य सचिव म्हणून कार्यरत देखील होत्या. तर विद्यार्थी मित्रांनो, इतर काय बदल तर याच प्रशासकीय फेरबदलामध्ये त्यांचे पती मिलिंद म्हैसकर यांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर पुढील प्रश्न तिसरा पाहूया. तर देशातील सर्व खासगी आणि सरकारी शाळांना मुलींना मोफत सॅनिटरी पॅड वाटणे बंधनकारक करण्याचे निर्देश नुकतेच कोणी दिले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, सर्वोच्च न्यायालयाने. कोणी? तर सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, देशातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणे हे भारतीय सर्वोच्च न्यायालयाने बंधनकारक केलेले आहे. तर न्यायमूर्ती JB पारडीवाला आणि R महादेवन यांच्या खंडपीठाने 30 जानेवारी 2026 रोजी हा ऐतिहासिक निकाल दिला आहे. आणि या संदर्भातील महत्त्वाचे मुद्दे देखील आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर मूलभूत अधिकार तर न्यायालयाने स्पष्ट केले आहे की मासिक पाळीचे आरोग्य हा संविधानातील अनुच्छेद 21 नुसार जगण्याचा मूलभूत अधिकाराचा एक अविभाज्य भाग आहे. यानंतर शाळांसाठी नियम तर शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व प्रकारच्या सरकारी अनुदानित आणि विना अनुदानित शाळांनी इयत्ता 6वी ते 12वी मधील मुलींना मोफत सॅनिटरी पॅड पुरवणे अनिवार्य आहे. आणि इतर सुविधा कोणत्या? तर शाळांमध्ये मुला मुलींसाठी स्वातंत्र्य स्वच्छतागृहे आणि मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, कारवाई कोणती? तर ज्या शाळा या निर्देशांचे पालन करणार नाही त्यांची मान्यता रद्द करण्याचे कठोर निर्देश न्यायालयाने दिले आहेत. आणि या संदर्भामध्ये जया ठाकूर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, चौथा प्रश्न तर नागालँड राज्याने आपले पहिले ड्रोन स्कूल आणि ड्रोन सेंटर ऑफ एक्सलन्स कोठे सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, कोहिमा मध्ये. कोठे केले आहे? तर कोहिमा. तर विद्यार्थ्यांनो, नागालँड राज्याने आपले पहिले ड्रोन स्कूल आणि ड्रोन सेंटर ऑफ एक्सलन्स कोहिमा येथे नुकतेच सुरू केले आहे. तर या केंद्रांशी संबंधित काही महत्त्वाचे तपशील देखील आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर उद्घाटन तर नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांनी 26 जानेवारी 2026 रोजी 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त याचे औपचारिक उद्घाटन केले आहे. तर ठिकाण कोणते? तर हे केंद्र कोहिमा येथील नागालँड GIS आणि रिमोट सेन्सिंग सेंटर मध्ये स्थापन करण्यात देखील आले आहे. यानंतर याचा उद्देश आहे तरुणांना प्रगत ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि प्रशासनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असणार आहे. तर प्रशिक्षण तर येथे नागरी विमानचालन महासंचालनालयाच्या मानकांनुसार रिमोट पायलट कोर्सेस सोबतच ड्रोन दुरुस्ती, डेटा विश्लेषण आणि मॅपिंगचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर सर्वांसाठी महत्त्वाची सूचना. तर या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट मी फक्त 500 लाईक ठेवलेलं आहे. किती? तर फक्त 500 लाईक. तर आपल्या व्हिडिओला हजारो व्ह्यूज जातात पण खूप कमी विद्यार्थी लाईक करतात. म्हणून सर्वांनी 500 लाईक पूर्ण करा. आणि विद्यार्थ्यांनो, स्पेशली मी तुमच्यासाठी शेवटी काल झालेल्या चालू घडामोडीचा प्रश्न देखील देत असतो. त्याही प्रश्नाचे उत्तर मला कॉमेंटमध्ये कळवत जा. तुमचं उत्तर पाहून आणि आपल्या लाईकचं टार्गेट पूर्ण झालेलं पाहून मलाही पुढील व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन व बळ मिळत असतं. म्हणून सर्वांनी दोन्ही टार्गेट लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तर चला पुढील प्रश्नाला आपण सुरुवात करूयात. यानंतर पुढील प्रश्न 5वा पाहूयात आपण. तर जगातील पहिला व्यापक AI कायदा म्हणजेच AI बेसिक ऍक्ट कोणत्या देशाने नुसताच लागू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, दक्षिण कोरिया. या कोणत्या? तर दक्षिण कोरिया.
तर विद्यार्थी मित्रांनो, जगातील पहिला व्यापक एआय कायदा म्हणजेच एआय बेसिक ऍक्ट दक्षिण कोरियाने नुकताच 22 जानेवारी 2026 रोजी पूर्णपणे लागू केला आहे. तर या कायद्याची काही प्रमुख वैशिष्ट्ये आपण पाहून घेऊयात. तर मानवी देखरेख, तर आरोग्य सेवा, वाहतूक, वित्त आणि अणु सुरक्षा यांसारख्या उच्च प्रभाव असलेल्या क्षेत्रांमध्ये मानवी देखरेख अनिवार्य करण्यात आली आहे. कोणत्या? तर हाय इम्पॅक्ट या क्षेत्रांमध्ये. यानंतर पारदर्शकता, कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांमध्ये एआय व्युत्पन्न सामग्रीवर स्पष्ट लेबले लावणे बंधनकारक आहे. आणि युरोपियन महासंघाशी तुलना, तर जरी युरोपियन महासंघाने 2024 मध्ये आपला एआय ऍक्ट मंजूर केला असला तरी तो टप्प्याटप्प्याने 2027 पर्यंत लागू होणार आहे. मात्र दक्षिण कोरियाचा हा कायदा जगात पूर्णपणे लागू झालेला पहिला व्यापक एआय कायदा देखील ठरला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 6वा. तर विद्यार्थी मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यामध्ये पीएम स्वनिधी क्रेडिट कार्डचे अनावरण केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, केरळ या राज्यामध्ये. कोणत्या? तर केरळ या. तर यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळ तिरुवनंतपुरम राज्यामध्ये 23 जानेवारी 2026 रोजी पीएम स्वनिधी क्रेडिट कार्डचे नुकतेच अनावरण केले आहे. तर या योजनेची महत्वाची वैशिष्ट्ये देखील आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर याचा उद्देश आहे पथविक्रेते म्हणजेच स्ट्रीट वेंडर्स आणि फेरीवाल्यांना त्यांच्या व्यवसायासाठी तातडीने खेळते भांडवल उपलब्ध करून देणे. तर याच्या सुविधा काय आहे? तर हे क्रेडिट कार्ड UPI लिंक असून व्याजाविना म्हणजेच इंटरेस्ट फ्री फिरते कर्ज प्रदान करते. आणि मर्यादा काय? तर सुरुवातीला या कार्डद्वारे 15,000 ते 30,000 पर्यंतची क्रेडिट मर्यादा उपलब्ध करून दिली जाणार आहे. आणि डिजिटल साक्षरता काय? तर या उपक्रमाद्वारे असंघटित क्षेत्रातील विक्रेत्यांना औपचारिक बँकिंग प्रणालीशी जोडणे आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणे हे सरकारचे मुख्य ध्येय आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 7वा प्रश्न. तर टॉम ट्रॅफिक इंडेक्स 2025 नुसार आपल्या भारतातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांमध्ये कोणते शहर पहिल्या क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, बेंगळुरू हे शहर. कोणते शहर? तर बेंगळुरू. तर विद्यार्थी मित्रांनो, टॉम ट्रॅफिक इंडेक्स 2025 नुसार आपल्या भारतामध्ये सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांमध्ये बेंगळुरू हे शहर पहिल्या क्रमांकावर आहे. तर बेंगळुरू आपल्या भारतामध्ये प्रथम क्रमांकावर असून जागतिक स्तरावर मेक्सिको सिटी नंतर हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक कोंडी असलेले शहर ठरले आहे. यानंतर येथे सरासरी 10 किलोमीटर अंतरासाठी 36 मिनिटे आणि 9 सेकंद लागतात. तर पुणे आपल्या भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आणि जगात 5व्या क्रमांकावर आहे. आणि मुंबई आपल्या भारतातील 3ऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक कोंडी असलेले शहर असून जागतिक स्तरावर 18व्या क्रमांकावर आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इतर शहरे. तर या यादीमध्ये नवी दिल्ली 23व्या क्रमांकावर आणि कोलकाता 29व्या क्रमांकावर या शहरांचा समावेश आहे. यानंतर 8वा प्रश्न. तर पेसा या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये कोणत्या राज्याने देशामध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, आपल्या महाराष्ट्र या. कोणत्या? तर आपल्या महाराष्ट्र. तर विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने 2024-25 साठी जाहीर केलेल्या पेसा राज्य क्रमवारीमध्ये महाराष्ट्र राज्याने देशामध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. तर विद्यार्थ्यांनो, या क्रमवारीमध्ये इतर राज्यांची स्थिती आपण पाहून घेऊया. तर पहिला क्रमांक आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचा, दुसरा क्रमांक मध्य प्रदेश आणि तिसरा क्रमांक आहे हिमाचल प्रदेशचा. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. आणि याचे महत्त्वाचे मुद्दे देखील आपण पाहून घेऊया. तर महाराष्ट्र हे आदिवासी घटक योजनेच्या एकूण निधींपैकी 5% निधी थेट ग्रामपंचायतींना देणारे देशातील पहिले आणि एकमेव राज्य ठरले आहे. आणि ही क्रमवारी अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभा आणि पंचायत सशक्तीकरणाच्या अंमलबजावणीवर आधारित आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, देशातील 10 राज्यांमध्ये 5व्या अनुसूचीतील क्षेत्रे तर पेसा कायदा लागू आहे. यामध्ये महाराष्ट्राने उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. यानंतर 9वा प्रश्न. तर टॉम ट्रॅफिक इंडेक्स 2025 नुसार जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांमध्ये कोणते शहर पहिल्या क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, मेक्सिको सिटी हे. कोणते? तर मेक्सिको सिटी. तर यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, टॉम ट्रॅफिक इंडेक्स 2025 च्या अहवालानुसार
मेक्सिको सिटी हे जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेले शहर ठरले आहे. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न 10वा आणि शेवटचा प्रश्न आहे. सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर भारतीय तटरक्षक दल दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 1 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जात असतो. केव्हा? तर 1 फेब्रुवारी या दिवशी. तर विद्यार्थी मित्रांनो याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया. तर भारतीय तटरक्षक दल दिवस दरवर्षी 1 फेब्रुवारी रोजी साजरा केला जात असतो. तर स्थापना तर भारतीय तटरक्षक दलाची स्थापना 1 फेब्रुवारी 1977 रोजी करण्यात आली आणि 2026 चे महत्त्व काय आहे? तर 1 फेब्रुवारी 2026 रोजी भारतीय तटरक्षक दलाचा 50वा स्थापना दिवस म्हणजेच सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला आणि याचे उद्देश आहे तर हा दिवस देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करणाऱ्या आणि सागरी सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या जवानांच्या समर्पित सेवेचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जात असतो. तर विद्यार्थी मित्रांनो तर हे दल भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत काम करते, लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण काल झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर मला कॉमेंटमध्ये कळवा. प्रश्न पाहूयात. कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्याची मोठी घोषणा करण्यात आली? तर सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट मी फक्त आणि फक्त 500 लाईक ठेवलेलं आहे. तर सर्वांनी 500 लाईक पूर्ण करा. आपल्या व्हिडिओला हजारो व्ह्यूज जातात पण खूप कमी विद्यार्थी लाईक करतात, म्हणून लवकरात लवकर सर्वांनी 500 लाईकचं टार्गेट पूर्ण करा. आणि जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.